हिंदू ज्योतिष पद्धती ही हिंदूंचे प्राचीन काळापासून अस्तित्वात असणारी ग्रह नक्षत्रांच्या स्थितीवर आधारित एक शास्त्र आहे. माणसाच्या जन्मवेळची आकाशातील ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होतात असे समजून त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच फलज्योतिष होय. आज 21व्या शतकात आपण आहोत. जे हजारो करोडो किलोमीटर दूर असलेले ग्रह, तारे, नक्षत्र यांचा खरोखरच आपल्यावर परिणाम होतो का? बाळाच्या जन्मवेळी जी कुंडली काढलेली असती त्याप्रमाणे खरोखरच त्याच्या जीवनात त्यानुसार घडते की नाही? मग हे ज्योतिषशास्त्र किती सत्य व असत्य आहे? जर ज्योतिषशास्त्रानुसार घडत असेल तर माणसाला कर्म करण्याची आवश्यकताच काय? सुखी जीवनासाठी तो इतकी धडपड कशासाठी करेल? हे सत्य असत्य, दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्तीचा मार्ग आपण बेहदच्या बापूजींकडून अलौकिक पारलौकिक ज्ञानातून जाणून घेऊया. परमशांती बापूजी. बापूजींना आनंदबाईंनी प्रश्न विचारला की जे ग्रहांना मानतात त्यांचा विचार करून कुंडली बघतात ते ग्रह त्यांना दुःखी का करतात? यावर बापूजी म्हणतात, कारण ग्रहांचे जे आत्मे आहेत, उदाहरणार्थ शनी देवता, मंगळ देवता, बुध देवता, सूर्य देवता हे स्वतः दुःखी आहेत. जो बेहदच्या ब्रह्मांडाचा निर्माता आहे, जर त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तर ते तुमचे ग्रेट ग्रेट आजोबा आहेत. ते तुमचे थेट रचनाकार नाहीत तर अप्रत्यक्ष रचनाकार आहेत. बापूजी म्हणतात, या बेहदच्या विश्वाचे ज्ञान, बेहदचे विश्व किती मोठे आहे. सौर यंत्रणा म्हणजे सोलर सिस्टीम, आकाशगंगा म्हणजेच गॅलेक्सी, युनिवर्स, मल्टी युनिवर्स, ग्रेट मल्टीवर्स, 21 पिढी, 2101 कलांची दुनिया आणि पुढे बेहदचे ब्रह्मांड याबद्दल देखील सांगू. जो बेहदचा आत्मा आहे, बेहदचे पिता, सर्वोच्च परमात्मा आपल्या ब्रह्मांडात, आपल्या धर्तीवर अवतरित झालेले आहेत. संपूर्ण मल्टीवर्स बदलण्यासाठी त्यांनी काही आत्म्यांचे सृजन केले आहे. ते केवळ 9,16,000, 1008 आणि 108 आहेत. त्यापैकी 9,00,000 बेहदचे ज्ञान अजिबात ऐकणार नाहीत. 16,000 थोडे ज्ञान ऐकतील आणि 1008 त्यांच्यापेक्षा थोडे जास्त, तर फक्त 108 आत्मे ज्ञानसागरात बुडतील. जेव्हा एखादा आत्मा बेहदच्या पित्याला ओळखून जाणतो तेव्हा त्याला बेहदची प्राप्ती होते. जे त्यांना जाणून घेत नाही त्यांना ती प्राप्त होत नाही. शिवाचे स्मरण केल्याने देखील काही प्राप्ती होणार नाही, कारण शिवाकडे शक्ती नाही तर त्याला तो तरी काय करेल? आपली सौरमाला म्हणजे सूर्यमंडल खूपच घसरलेले म्हणजेच नकारात्मक झालेले आहे. आपल्या गॅलेक्सी म्हणजेच आकाशगंगेत 800 अब्ज सोलर सिस्टीम आहेत. तिथे किडे, इतर जीव आहेत, मनुष्य पण नाहीत आणि त्यांचा निर्माता पण जीव बनला आहे. आपल्या आकाशगंगेत 800 अब्ज सोलर सिस्टीम आहेत. त्यापैकी काहींमध्ये शिवाने सूर्यात प्रवेश करून ब्लॅक होल म्हणजेच कृष्ण विवरे बनवली आहेत. अशी बरीच ब्लॅक होल्स आकाशगंगेत फिरत आहेत. आपल्या आकाशगंगेचा रचनाकार जो महाशिव आहे त्याच्याकडे पण शक्ती किंवा अधिकार नाही. आपली आकाशगंगा पूर्णपणे 5 तत्वांची बनली आहे. कोणतेही परमतत्व नाही. युनिवर्सचा निर्माता किंवा रचनाकाराकडे पण शक्ती नाही. युनिवर्स सुद्धा 5 तत्वांचे बनलेले आहे. पूर्वीचे युनिवर्स परमतत्वांनी बनलेले होते. ग्रेट युनिवर्सचा जो मालक आहे त्याच्याकडे पण कोणतीच शक्ती किंवा अधिकार नाही. पूर्ण मल्टीवर्समध्ये जेथे जेथे जल आणि माती म्हणजेच पृथ्वी तत्व आहे तेथील जग हे 5 तत्वांचे बनलेले आहे आणि त्यामुळे मृत्यूलोक तयार झाला आहे. असे कित्येक मल्टीवर्स आहेत की जिथे परमतत्वांची दुनिया आहे, 5 तत्वांची नाही आणि त्यामुळे जन्म मृत्यूही नाही. या 5 तत्वांच्या दुनियेत परमात्म्याचे ज्ञान कोण समजू शकेल? संपूर्ण विश्वात जास्तीत जास्त 108, 16,000 आत्मे 50% ज्ञान ऐकतील आणि 9,00,000 ते ऐकणार पण नाहीत. बाकी सर्वसाधारण आत्मे हे ज्ञान समजू शकणार नाहीत. जे बेहदच्या विश्वाचे रचनाकार आहेत, मालक आहेत, तेच समजू शकतील. त्यामुळे कोणी ते ज्ञान ऐकेल किंवा ऐकणार नाही याची काळजी करू नये. सर्वसामान्य गुरु गोसावी इतर ठिकाणी ज्ञानासाठी भटकत असतात. बापूजी म्हणतात की गुरु गोसावी किंवा मोठमोठ्या मठात बसलेले मठाधिपती, तसेच जे स्वतःला श्री श्री म्हणून घेतात, स्वतःला जगद्गुरु, विश्वगुरु म्हणून घेतात, त्यांना जाऊन विचारा की अनंत कोटी ब्रह्मांड काय आहे, त्यांची रचना कुणी व का केली, हे अनंत ब्रह्मांड कसे चालतात आणि शेवटी या अनंत ब्रह्मांडाचा महाप्रलय कधी होतो, महाशिव महाकाळ कधी बनतो. आज ऑनलाईन ही सुविधा प्राप्त असल्यामुळे तुम्ही आपापल्या धर्मगुरूंना हे प्रश्न विचारू शकता. धन्यवाद बापूजी. मी आपल्या श्रोत्यांना सांगू इच्छिते की जर परमात्म्याला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही त्यांना ज्ञानाने ओळखू शकता. आज ज्ञानाचा जमाना आहे आणि 21व्या शतकात जुने पुराणे ज्ञान सोडून द्या आणि नवीन दुनियेसाठी नवीन ज्ञान आत्मसात करा. आमची www.paramshanti.org या लिंकवरती क्लिक केल्यास आपल्याला बापूजींचे सर्वच व्हिडिओ उपलब्ध होतील. तसेच आमचे लाईफ इन मल्टीवर्स हे पुस्तक हिंदी आणि इंग्लिश PDF स्वरूपात आहेत. ते तुम्ही फ्री डाउनलोड करून वाचू शकता. बापूजी खूप खूप धन्यवाद. परम शांती.